नमस्कार. आज आपण कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिक्षक भरतीच्या एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हणजे शिक्षकांच्या किती जागा रिकाम्या आहेत याची जी अधिकृत आकडेवारी आहे ना, ती आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. सुरुवात करूया थेट त्या एका आकड्याने, जो या पूर्ण समस्येची व्याप्ती आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. आकडा आहे 926. आता हा 926 आकडा आहे तरी काय? तर कोल्हापूर जिल्ह्यात ज्या 393 खासगी अनुदानित शाळा आहेत, त्या सगळ्या शाळांमधल्या शिक्षकांच्या मिळून या एकूण रिक्त जागा आहेत. हो, तब्बल 926 जागा. आता प्रश्न पडतो की ही माहिती आली कुठून? तर आपण थेट त्या सरकारी कागदपत्रांमध्ये डोकावून पाहूया आणि ही आकडेवारी समजून घेऊया. हे बघा, हे त्या सरकारी अहवालाचं अधिकृत नाव आहे. आपलं जे काही विश्लेषण आहे ते पूर्णपणे ह्याच रिपोर्टवर आधारित आहे. त्यामुळे माहिती एकदम पक्की आणि अधिकृत आहे हे लक्षात घ्या. अच्छा, तर ही संच मान्यता म्हणजे नेमकं काय असतं? सोप्पं आहे. हा एक सरकारी दस्तावेज आहे जो सांगतो की अमुक एका शैक्षणिक वर्षासाठी शाळेमध्ये किती शिक्षक पदं मंजूर आहेत आणि त्यातल्या नेमक्या किती जागा भरलेल्या आहेत आणि किती रिकाम्या आहेत. आणि आपण जी आकडेवारी पाहतोय ती अगदी ताजी आहे, सन 2025-26 साठीची. आता हा जो तक्ता आहे ना, तो नीट ही आहे ती संच मान्यता. समजून घेऊया म्हणजे पुढचं सगळं सोपं होईल. यात बघा वेगवेगळे रकाने आहेत. UGT म्हणजे अंडर ग्रॅज्युएट टीचर, जे प्राथमिक वर्गांना शिकवतात. GT म्हणजे ग्रॅज्युएट टीचर, जे माध्यमिक वर्गांसाठी असतात. आणि मग पुढे शारीरिक शिक्षण, संगीत, क्राफ्ट अशा विशेष शिक्षकांसाठी पण वेगळे रकाने आहेत. चला, आता हे पाहूया की या रिक्त जागा जिल्ह्यामध्ये सगळीकडे सारख्याच आहेत की काही तालुक्यांमध्ये यांची संख्या खूप जास्त आहे. म्हणजे नेमके हॉटस्पॉट्स कुठे आहेत? आपल्या यादीतला पहिला आणि सगळ्यात मोठा हॉटस्पॉट आहे हातकणंगले तालुका. इथे रिक्त जागांची संख्या लक्षणीय आहे. हे बघा, हातकणंगले तालुक्यातली ही काही उदाहरणं आहेत. पारगावच्या पराशर हायस्कूलमध्ये तर तब्बल 11 जागा रिक्त आहेत. त्याच्याखाली शहापूर हायस्कूलमध्ये 10 जागा आणि मग काही शाळांमध्ये 8-8 जागा रिकाम्या आहेत. म्हणजे एकाच तालुक्यात किती गंभीर परिस्थिती आहे बघा. आणि हे पहा, ही थेट त्या सरकारी रिपोर्टमधून घेतलेली इमेज आहे. आपण जे आकडे बघितले त्याला हा एक ऑफिशियल पुरावा आहे. म्हणजे सगळं काही कागदोपत्री नोंदवलेलं आहे. आता वळूया दुसऱ्या हॉटस्पॉटकडे. हा आहे कोल्हापूर तालुका. खुद्द कोल्हापूर तालुक्यातही शिक्षकांच्या अनेक जागा रिकाम्या आहेत. इथेही तीच परिस्थिती. क्रांतिज्योती महात्मा फुले हायस्कूल आणि MLG हायस्कूलमध्ये प्रत्येकी 7-7 जागा रिक्त आहेत. न्यू हायस्कूलमध्ये 6 आणि इतर काही शाळांमध्ये 5-5 जागा. ही यादी बरीच मोठी आहे. आता तिसरा तालुका पाहूया जिथे ही समस्या दिसते, तो म्हणजे पन्हाळा तालुका. इथेही अनेक शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता आहे. पन्हाळा तालुक्यात आपल्याला दिसेल की अनेक शाळांमध्ये 2-2 जागा रिक्त आहेत. आता हा आकडा लहान वाटू शकतो, पण जेव्हा अशा अनेक शाळा एकत्र येतात तेव्हा तालुक्याचा एकूण आकडा मोठा होतो. बरं, आपण हे तर पाहिलं की कुठे जागा रिक्त आहेत. पण आता हे पाहूया की नेमक्या कोणत्या प्रकारच्या शिक्षकांची पदं रिकामी आहेत. म्हणजे विषय शिक्षक कमी आहेत की प्राथमिक शिक्षक.
हा बार चार्ट पाहिल्यावर चित्र एकदम स्पष्ट होतं. बघा, पदवीधर शिक्षक म्हणजे 6वी ते 10वी साठीचे शिक्षक यांच्या जागा मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. पण त्याचबरोबर विशेष शिक्षक आणि प्राथमिक शिक्षकांच्या जागासुद्धा रिकाम्या आहेत, म्हणजे कमतरता ही सर्वच स्तरांवर आहे. याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे पारगावचं पराशर हायस्कूल. इथे एकूण 11 जागा रिक्त आहेत. त्यातल्या 5 जागा या मुख्य विषय शिकवणाऱ्या शिक्षकांच्या आहेत. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की तब्बल 6 जागा या शारीरिक शिक्षण, संगीत आणि कला यांसारख्या विशेष शिक्षकांच्या आहेत. तर मग या सगळ्या आकड्यांचा खेळ आपण का मांडतोय? म्हणजे ही आकडेवारी इतकी महत्वाची का आहे? याचं कारण असं आहे की या ज्या खाजगी अनुदानित शाळा आहेत ना, त्या आपल्या शिक्षण व्यवस्थेचा एक खूप महत्वाचा भाग आहेत. आणि या शाळांमधल्या रिक्त जागांचा थेट परिणाम तिथल्या हजारो विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर आणि त्यांच्या भवितव्यावर होत असतो. चला, तर मग आपण या सगळ्या चर्चेतून काय शिकलो ते थोडक्यात पाहूया. 1. एकूण 926 जागा अधिकृतपणे रिक्त आहेत. 2. याचा भटका 393 शाळांना बसतोय. 3. हातकणंगले आणि कोल्हापूरसारख्या तालुक्यांमध्ये परिस्थिती जास्त गंभीर आहे. आणि 4. ही कमतरता प्राथमिकपासून ते विशेष शिक्षकांपर्यंत सगळ्याच प्रकारच्या पदांमध्ये आहे. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न सर्वांसाठी. जेव्हा जवळपास 1000 शिक्षकांची पदं अशी रिकामी असतात, तेव्हा वर्गात बसून शिक्षण घेणाऱ्या त्या प्रत्येक मुलाच्या रोजच्या शिकण्यावर आणि त्याच्या भविष्यावर याचा काय आणि किती खोल परिणाम होत असेल, नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट.